टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्रुप ग्राम पंचायत आमने में राखी सुरेंद्र दलवी मैडम को उप सरपंच पद पर बिन विरोध चुन लिया गया। हम आपको बता दें कि उन्हें शुभकामनाएं देने के लिए बहुत सारे लोग वहां पे मौजूद थे, जिसे आप देख सकते हैं। तो वहीं पे हम आपको बता दें कि शाहपुर से जो आई थी नगर सेवका मैडम, उन्होंने उन्हें बहुत ही अच्छा शुभकामनाएं दी और अपनी अनुभव को जो है उनके साथ शेयर किया और जो भी मदद लगेगा उन्होंने कहा कि हम करने के लिए तैयार हैं, सहयोग करने के लिए तैयार हैं। तो वहीं पे आप देख सकते हैं कि माननीय श्रीकांत गायकर साहब भी वहां पर उपस्थित हुए थे, उन्होंने भी शुभकामनाएं व्यक्त की। तो वहीं पे संकेत जो है वो भी शुभकामनाएं व्यक्त की। तो चलिए हम दिखाते हैं और आपको सुनवाते हैं कि क्या कह रहे हैं ये लोग और किस तरह से आगे की बागडोर जो है राखी सुरेंद्र मैडम संभालेंगी। ग्राम पंचायत का जो उन्हें उप सरपंच मिला है पद, तो देखते हैं आगे वो किस तरह से कार्य करती हैं। सर्वप्रथम मी आमच्या वहिनींना म्हणजेच सुरेंद्र दळवी यांच्या सौभाग्यवती राखी वहिनींना खूप खूप शुभेच्छा देतो। आज आमच्या सर्वांसाठीच आणि आमनेपाडा ग्रामपंचायतसाठी हा एक सुवर्ण क्षण आहे। आज आमच्या लाडक्या वहिनी उपसरपंच पदावर विराजमान झालेल्या आहेत। खूप वर्षांची प्रतीक्षा त्यांची आज पूर्ण झालेली आहे आणि हा एक खरं बघायला गेलं तर दळवी कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे। तसेच ग्रामपंचायतीमधील सर्व सदस्यांचेही आभार की त्यांनी ज्या पद्धतीने दळवी कुटुंबावरती प्रेम केलं आणि अशाच पद्धतीचं प्रेम आणि याच्या पुढेही ते उपसरपंचपदी विराजमान झाल्यानंतर अशाच पद्धतीने ते पुढे काम करतील अशी चांगल्या कामाची त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना दोघांना आणि तसेच ग्रामपंचायतीमधील सर्व सदस्यांचाही शुभेच्छा देतो की एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून पुढे आमनेपाडा याचं नाव व्यवस्थित व्हावं हीच अपेक्षा करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो। थँक्यू सो मच सर्वांना। या ठिकाणी अनेक मान्यवर पाहुणे आलेले आहेत, त्यांना विनंती या व्यासपीठावर पद्धत शिवसेना कुटुंबातील सून आणि अर्थातच सुरेंद्र दळवी आणि त्यांच्या परिवार मसने आणि त्यांचा मित्र परिवार आतमध्ये आलो। अगोदर येण्या अगोदर तिकडे पेट्रोल पंपाजवळ मोठा बॅनर लागला होता आणि वहिनींचा एक मोठा फोटो होता। रस्त्याची चाळण झालेली आहे आणि तरी सुद्धा तो फोटो बघून एक मनाला वेगळा आनंद मिळत होता। आपला माणूस कोणीतरी मोठ्या खुर्चीवर विराजमान होतोय। आपली बहीण, आपली वहिनी म्हणजे सुरेंद्रदादा आमच्याकडे नेहमीच असतात। प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक सुखदुःखात एक मित्रपरिवार म्हणून आमच्यामध्ये सहभागी असतात आणि त्या सहभागाचा आम्ही मान सन्मान म्हणून एक खूप अभिमानाची गोष्ट की आमची एखादी बहीण एका उपसरपंच पदाच्या खुर्चीवर विराजमान झाली आहे। त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी शहापूरहून इथे आलो। खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा। राजकीय पटलावर जाऊन एका आज आमणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये आमचे सहकारी मित्र सुरेंद्रजी दळवी यांच्या सौभाग्यवती राखीताई सुरेंद्र दळवी यांची बिनविरोध अशी ही उपसरपंचपदी निवड झाली आणि त्या निवडीच्या प्रसंगी आपण सगळेजण इथे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहात।
प्रथमतः आपल्या सगळ्यांच्याच वतीनं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा देतो। ही ग्रामपंचायत आहे आणि येथे आमचे मित्र सरपंच विश्वपाल केणे हे सरपंच आहेत आणि त्यांच्या जोडीला आज उपसरपंचपदी आमचे मित्र सुरेंद्र दलवी यांच्या सौभाग्यवती यांची उपसरपंच म्हणून निवड झाली। खरंच सुरेंद्र आणि त्यांच्या सौभाग्यवती यांचं समाजामध्ये अतिशय चांगलं असं काम आहे, सामाजिक उपक्रम देखील अतिशय चांगल्या पद्धतीने ते राबवतात आणि त्याचबरोबर आज अतिशय चांगली अशी संधी आपल्या ह्या ग्रामस्थांच्या माध्यमातून सदस्यांच्या माध्यमातून त्यांना लाभलेली आहे। या येणाऱ्या काळामध्ये उपसरपंच पदाच्या माध्यमातून आपल्या हातून ज्या काही शासकीय योजना असतील, विविध ज्या काही उपक्रम आहेत, या शेवटच्या घटकापर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आपण नक्कीच प्रयत्न कराल, त्यात काही शंका नाही। अनेक जे काही विविध उपक्रम आपल्या हातून जे काही घडतील त्यांना आमच्या माध्यमातून शुभेच्छा आहेत। त्या माध्यमातून गावातील ज्या काही समस्या असतील या आपल्या हातून सुटाव्यात, लोकोपयोगी आपल्या हातून विकास कामाच्या दृष्टिकोनातून विकास व्हावा या शुभेच्छा आपल्याला देतो। त्या माध्यमातून आमच्यासाठी काही सहकार्य लागेल तर आम्ही नक्कीच आपल्या सोबत असू। पुन्हा एकदा आपल्या या उपसरपंचपदी आपण निवड झाली म्हणून आपल्या सगळ्यांच्याच वतीनं त्यांचं